नमस्कार मंडळी, स्नेहरंग युट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण घरून रेसिपीचा व्हिडिओ करणार नाही आहोत, तर मी बाहेर आले आहे एका हॉस्पिटलमध्ये. आणि ह्याचं कारण आहे की गेले बरेच दिवस मला मानेच्या स्पॉन्डिसिसमुळे मी खूप त्रास मला होत होता. आणि भरपूर डॉक्टर फिरून झाले, कारण त्या पेन किलर्स घेऊन वगैरे तात्पुरता मला म्हणजे बरं वाटायचं. पण अशा एका डॉक्टरांची आपली एक ओळख झालेली आहे की मला असं वाटतं की त्यांच्या मार्फत तुम्हालाही त्यांच्या थेरपीचा की चांगला एक उपयोग करून द्यावा. आणि औषधं वगैरे देत नाहीत ते, आणि फक्त त्यांची थेरपी असते. तर मला त्याच्याने खूप फरक पडला. तर आपण लवकरच डॉक्टरांची ओळख करून घेणार आहोत. आपल्या सोबत आता आले आहेत हे डॉक्टर आहेत. मी ज्या डॉक्टरांबद्दल तुम्हाला सांगत होते, तर आपल्या सोबत डॉक्टर आलेले आहेत. तर मी त्यांच्याकडूनच त्यांची ओळख पण करून देते, आणि त्यांनाच करू दे ओळख, आणि त्यांची काय पद्धती आहे, उपचार पद्धती, ते पण ते सांगतील. तर डॉक्टर, मला सांगा तुमचं नाव वगैरे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर शिवराम अय्यर. मी मॅन्युअल फिजिओथेरपिस्ट आहे, स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट आहे. आणि ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्सचे पण ट्रीटमेंट करतो, उपचार करतो, नॉन सर्जिकल, सर्जिकल दोघे. तर मी ॲज अ फिजिओथेरपिस्ट जो आहे, असे बरेच पेशंट्स बघतो मॅडमसारखे, ज्यांना चक्करीचा त्रास, डोकंदुखीचा त्रास, मणक्यामुळे होणारे जेवढे डोकंदुखी आहेत, चक्करचा प्रकरण आहे, ते मग मायग्रेन्स आहेत, मग सर्वायकोजेनिक हेडेक्स आहेत, मग बॅक पेन आहेत, शोल्डर इश्यूज आहेत, नी जॉईंट प्रॉब्लेम्स आहेत. स्पाईन माझी स्पेशालिटी असून बाकी सगळे मी सोबत करतो, बिकॉज स्पाईन पासूनच सगळे जॉईंट्सना नर्व सप्लाय होतो. तर सगळ्या दुखांचा ओरिजिन स्पाईन असतो, असा आमचा विचार आहे ॲज अ फिजिओथेरपिस्ट, ॲज मॅन्युअल थेरपिस्ट वगैरे. गेले 13 वर्षामध्ये मी बरेच रुग्ण बघितलेत ह्याचे. तर तसंच मॅडम पण आमचे एक रुग्ण होते, जे आमच्याकडे आलेले. त्यांना आता आराम पडलेला आहे त्यांच्या स्पॉन्डिलायसिसचा कंप्लेंट्सचा. मी हे नाही म्हणत आहे की आम्ही पूर्ण स्पॉन्डिलायटिसला पूर्ण बरं करू शकतो. स्पॉन्डिलायसिस हा जो आहे तो वयानुसार होणारा जीज आहे. पण त्या जिजेमुळे जे मसल लॉस होतो, जे जॉईंट स्टिफनेस होते, जे नर्ववरती टेन्शन पडून ते नर्व कंप्रेशनमुळे हातापर्यंत जे झुंझुण्या जातात, ह्या गोष्टींना मल्टिपल फॅक्टर्स असतात. तुमचं जेवण आहे, तुमचं झोप आहे, तुमचे एक्सरसाइज न करण्याची प्रक्रिया आहे. एक्सरसाइज हा सर्वात महत्त्वाचा आहे फिजिओथेरपीमध्ये. तर त्याच्यामुळेच बऱ्याच रुग्ण होतात लोकांना, बिकॉज ऑफ लॅक ऑफ एक्सरसाइज. डिसयूजमुळे मसल्स ॲट्रोफीमध्ये जातात, लॉसमध्ये जातात, आणि त्याच्यामुळे जॉईंट्सची मूव्हमेंट्स इनकम्प्लीट होतात, स्टिफनेसेस येतात. ते मग एज अनुसार झिजत जातं, लवकर झिजायला सुरू होतो हाडं. झिजणं कमी करायचं तर तुम्हाला युटिलिटी वाढवावं लागेल आपल्या नेक मसल्सचे, त्यांचे स्ट्रेंथ, त्यांचे एन्ड्युरन्स. मेनली एन्ड्युरन्स म्हणजे एका पोझिशनमध्ये भरपूर तास राहण्याची हे बोलतो ना आपलं क्षमता क्षमता वाढवायला पाहिजे, मराठीमध्ये बोलले तर, इन क्लिअर वर्ड्स. तर आपल्या मसल्सची एन्ड्युरन्स किंवा क्षमता कमी पडत असल्यामुळे ते नसांवरती ताण पडतो, लिगामेंट्सवरती स्ट्रेन येतो. तर ह्याला आम्ही व्यवस्थित मूव्हमेंट अनालिसिस करतो, आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या अनुसार आम्ही मॅन्युअल थेरपीचे ट्रीटमेंट्स करतो, ज्याच्यात आम्ही मोबिलायझेशन विथ मूव्हमेंट, म्हणजे मूव्हमेंट सोबत थोड्या हँड्स ऑन टेक्निक्स करतो, मग मोबिलायझेशन करतो, मग मॅन्युप्युलेशन्स करतो. जॉईंट्स जेव्हा स्टक होऊन जातात एकाच पोझिशन्समध्ये बिकॉज ऑफ मसल इम्बॅलन्स, तर काय होतं, लॉकिंग असल्यामुळे मूव्हमेंट इनकम्प्लीट होते. त्याच्यामुळे नर्व सेन्सिटाईज होऊन इरिटेट होतो, आणि तिथून हेडेक्स येतात, नेक पेन असतो कॉन्स्टंट, मग झोपल्यावरती चक्कर येण्यासारखा प्रकार, जे नेक ओरिजिनचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात आमच्या ट्रीटमेंट्समध्ये. एक्सरसाइज इज द मेन बेस ऑफ मॅन्युअल थेरपी. त्याच्यासोबत मॅन्युअल थेरपीचे वेगवेगळ्या प्रकरण, जसं मी बोललो, मोबिलायझेशन, मॅन्युप्युलेशन, मोबिलायझेशन विथ मूव्हमेंट, आर्टिक्युलर जॉईंट रिलेटेड गोष्टींसाठी. मसलसाठी PRT आहे, MET टेक्निक्स आहे. PRT म्हणजे पोझिशनल रिलीज थेरपी टेक्निक, किंवा मॅन्युअल प्रेशर रिलीज टेक्निक्स, जे मॅडमला अप्लाय केलेलं होतं त्यांच्या मसल्सवरचं टेन्शन कमी करण्यासाठी. ते टेक्निक्स मसल्ससाठी अप्लाय करतो. मग मसल स्ट्रेंथनिंगसाठी एक्सरसाइजेस देतो, एन्ड्युरन्स बिल्ड करतो मसल्समध्ये, लिगामेंट्समध्ये, जॉईंट्समध्ये. तर हे बऱ्याचशा असे प्रकरण आहे जे हँड्स ऑन फिजिओथेरपी विथ एक्सरसाइजच्या कॉम्बिनेशननी तुम्हाला चांगला लॉंग टर्म क्युअर भेटतो. आणि मुख्य म्हणजे तुम्ही मेडिसिनचा काहीच म्हणजे देत नाहीत कोणाला, हे आधी त्यांचं नाही, खूप मोठं नाही. कारण आहे. हे आमचं फिजिओथेरपीमध्ये आम्ही मॅन्युअल थेरपी देतो, एक्सरसाइज थेरपी देतो, टेपिंग वगैरे करतो,
इलेक्ट्रिकल मशीन्स यूज करतो फॉर इलेक्ट्रोथेरप्युटिक पर्पसेस, जे पेन रिड्यूस करायला आम्हाला असिस्ट करतो. तो मेन ट्रीटमेंट नसतो. तर इट इज लाईक मिल्क जे आहे, दूध जो मेन कंटेंट आहे आमचा तो आहे मूवमेंट अनालिसिस आणि मूवमेंट बेस्ड एक्सरसाइजेस. आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत जे टॉपिंग्स मध्ये येतात तर ते मॅन्युअल थेरपी असतो, जे हाताने मी ट्रीटमेंट करतो ते. मग त्याच्यानंतर आम्ही मशीन्स वापरतो इलेक्ट्रोथेरपीचे, IFT, टेन्स, अल्ट्रासाऊंड जे काही आतापर्यंत वापरले गेलेत. मग एक्स्ट्रा कॉर्पोरल शॉकवेव्ह थेरपी मशीन्स आहेत. मग आमचे टकार म्हणून मशीन्स आहेत, जे सगळ्या इलेक्ट्रोथेरप्युटिक डिव्हाइसेस आहेत, जे ऍड ऑन आहेत. ते प्रायमरी ट्रीटमेंट नाही आहे. प्रॉब्लेम काय होतो, बऱ्याचदा पेशंट्स जे येतात आमच्याकडे ते फक्त मशीन ट्रीटमेंट किंवा फक्त एक्सरसाइज घेऊन येतात. इनकम्प्लीट ट्रीटमेंट केल्याने पण पेशंट बरा होत नाही. ह्याच्यामुळे मी ह्याच्यावर हायलाइट करतो, फिजिओथेरपी इज अ होलसम ब्रांच, जिथे आम्ही मुवमेंट वरती फोकस करतो. मुवमेंटमुळे होणारे जे रुग्ण आहेत, इम्प्रॉपर मुवमेंट किंवा इनकम्प्लीट रेंज ऑफ मोशन, मुवमेंट कम्प्लीट नाही होणार, मोबिलिटी प्रॉब्लेम्समुळे जे येतात ते मॅक्सिमम 80% लोक असतात. पण त्यांना आता जे मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे त्याला आपण मेडिसिन देऊन क्युअर नाही करू शकत. त्याला मुवमेंट किंवा एक्सरसाइजच द्यावा लागतो. मेडिसिन्स मध्ये पण कसं असतं, they are giving you painkillers to suppress your sensitivity of pain tolerance. The doctor is not wrong, that is also a part of their approach, because they are looking at structures. ते जे ते प्रत्येक स्ट्रक्चरला बघतात. आम्ही प्रत्येक स्ट्रक्चरच्या ऍक्टिव्हिटी वरती फोकस करतो फिजिओथेरपीमध्ये. त्याच्यामुळे मुवमेंट प्रॉब्लेम्सला मुवमेंट सोल्युशन्सची गरज पडते. म्हणजे तुम्हाला जर मान हलवता येत नाहीये किंवा मान आखडलेला असेल तर त्याला पेन किलरने फक्त आपण मसलला रिलॅक्स करू शकतो किंवा लुझन करू शकतो टेम्पररीली. बट एक्सरसाइजनीच ते मुवमेंट आणू शकतो किंवा ऍडजस्टमेंटनी आम्ही त्याला सपोर्ट करू शकतो. ऍडजस्टमेंट केलं मग एक्सरसाइज दिल्यानेच मुवमेंट करू शकतो. तर बिना मुवमेंटचे आपण जर ट्रीटमेंट केलं फॉर मेकॅनिकल प्रॉब्लेम तर तुमचे रोग बरं होत नाही. पण जर आपण एक्सरसाइज आणि मोबिलायझेशन आणि कपिंग आणि ड्राय निडलिंग आणि जे काही इलेक्ट्रोथेरपीचे मशीन्स ह्याला ऍड ऑन सारखं वापरलं विथ द एक्सरसाइज अँड विथ द प्रॉपर डायग्नोसिस, की हे मेकॅनिकल प्रॉब्लेमच आहे, मुवमेंट प्रॉब्लेमच आहे, तर रुग्ण बरं होणार. ह्याच्यात प्रॉब्लेम काय होतो, केमिकल्सनी मेकॅनिक्स कसं बरं करणार ना तुम्ही. केमिकल्स तुम्हाला तात्पुरता मदत करणार. दे विल जस्ट हेल्प यू टू रिड्यूस द सिम्पटम. दे आर ऍडजंक्ट. आता दुधामध्ये मलाईचं जे काम असतं ते तुम्हाला ते पेन किलर किंवा IFT, टेन्स, इलेक्ट्रोथेरपीचे मशीन काम करणार. मेन गोष्टी तर आपलं डायग्नोसिस आहे की हे मेकॅनिकल आहे की नॉन मेकॅनिकल आहे. केमिकल बेस्ड काय असेल, जसं ब्लड प्रेशरचा इश्यू आहे किंवा त्याच्यामुळे होणारा नेक पेन आहे किंवा तुमचं वेन्सच्या मुळे येणार JVP म्हणतो मी, जुगलो वेनस प्रेशर, जे वेन किंवा वॅस्क्युलायटिस म्हणून एक कंडिशन आहे. हे जे वेन्स रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात, ब्लड फ्लो रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात, ह्यांच्यात पण जे मेडिसिन्स डॉक्टर देतात ते कंट्रोल करण्यासाठी देतात. जर ब्लड फ्लो कमी असते किंवा ब्लड फ्लो खूप जास्त असतो तर त्याला बॅलन्स करायला डॉक्टर मेडिसिन देतो. तर डॉक्टरचा जो अप्रोच आहे, मेडिकल अप्रोच इज बेस्ड ऑन वेस्क्युलर कॉम्पोनेंट्स ऑफ नेक पेन, आणि फिजिओथेरपीचा अप्रोच जे आहे ते बेस्ड ऑन मुवमेंट प्रॉब्लेम्स आहे. तर आम्ही मेकॅनिकल नेक प्रॉब्लेमला रूल आउट करून मग त्याच्याप्रमाणे जर ट्रीटमेंट केलं तर पूर्ण होलसम बरं होतो माणूस. फक्त आम्ही जर ब्लड फ्लोला ट्रीटमेंट केलं फॉर अ मेकॅनिकल प्रॉब्लेम तर पेशंट्सना फरक पडत नाही. माझं बोलायचं हेतू ते आहे. तर त्यांच्या ठिकाणी जे मेडिसिन देतात दॅट इज फॉर अ मेकॅनिकल प्रॉब्लेम, इट विल हेल्प एज अन ऍडजंक्ट, बट एक्सरसाइज इज द मेन थिंग फॉर ऑल फॉर्म ऑफ फिजिओथेरप्युटिक इश्यूज. आणि मला विचारायचं की काय एजचे पेशंट तुमच्याकडे आतापर्यंत म्हणजे आलेले आहेत? माझ्याकडे मॅडम गेले 13 वर्षामध्ये 18 वयापासून 80 वयापर्यंत, 90 वयापर्यंत, 99 इज द हायेस्ट एज ग्रुप मी जे बघितलेलं आहे. तर ऑल एज ग्रुप ज्यांना मस्क्युलोस्केलेटल प्रॉब्लेम्स आहे, म्हणजे ज्यांना ऑर्थोपेडिक रिलेटेड इश्यूज आहेत, जर गुडघे दुखणं आहे, खांदा दुखणं आहे, कंबर दुखणं आहे, ऑपरेशन केलेलं आहे, नी रिप्लेसमेंट, स्पाइन सर्जरी केलेलं आहे, विदाउट स्पाइन सर्जरी ज्यांना बॅक पेन होतोय, जिथे बऱ्याचदा नॉन मेकॅनिकल असतो, ते नॉन ट्रॉमॅटिक असतो बेसिकली, मेकॅनिकल पेन बट नॉन ट्रॉमॅटिक. नॉन ट्रॉमॅटिक म्हणजे फ्रॅक्चर नाही झालंय, काही कारण नाहीये, अचानक बसल्या बसल्या चमके पकडले, मग अचानक त्यांना त्रास होतोय. इन दोज केसेस आम्ही प्रॉपरली डायग्नोज करून रूल आउट केलेलं आहे की कसं आहे काय आहे. म्हणजे
तिथे फ्रॅक्चर्स आहे तिथे ऑपरेशन झालेल्या नंतरचे केसेस आलेत. आणि आम्ही पण फ्रॅक्चर्सना बऱ्याचदा डायग्नोज करून डॉक्टर्स कडे रेफर केलंय. हो. ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन्स कडे, जनरल ऑर्थोपेडिक्स कडे, पिडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स कडे. माणसाच्या रोगाप्रमाणे मी तुम्ही पेशंट बघितलेले आहे. त्यांच्या रोग जे माझ्या स्कोप ऑफ प्रॅक्टिस फिजिओथेरपी मध्ये पण मॅन्युअल थेरपी, स्पोर्ट्स सायन्स आणि स्पोर्ट्स मेकॅनिक्स आणि ऑर्थोपेडिक मेकॅनिक्स मधले जे येणारे पेशंट्स आहेत, जे ऑर्थोपेडिक मेकॅनिकल कॉजेसमुळे होणारे, नॉन ट्रॉमॅटिक कॉजेसमुळे होणारे किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक पोस्ट सर्जिकल केसेस मध्ये माझा रोल मेनली ऍज अ रिहॅबिलिटेटिव्ह फिजिओथेरपी एक्सरसाइज कन्सल्टंट म्हणून येतो. मेनली रिहॅबिलिटेशनचं काम आहे आमचं. आणि रिहॅबिलिटेशन मध्ये रिकव्हरी, परफॉर्मन्स, बऱ्याच गोष्टी असतात जे स्पोर्ट्स प्लेयर्सला करतो आम्ही. रेग्युलर पेशंट्सना त्यांचे जे गोल्स आहे, ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग आहे, आता तुम्हाला उठून बाथरूमला जायचंय, यायचंय, तुमचे रुटीन कामं करायचे, भाजी कापायचंय, वजन उचलायचंय, तर त्याच्याप्रमाणे ट्रेन करून तुम्हाला मस्क्युलोस्केलेटल, हे मी बोलतोय जे 50 ते 80च्या वर्षाच्या एज ग्रुपचे पेशंट्स आहे, त्याच्यात पण कॅटेगरायझेशन असे जो ऍथलीट्स आहे त्यांना वेगळ्या पॅटर्न मध्ये ट्रीटमेंट करतो. जे जनरल पॉप्युलेशन येतो त्यांना आम्ही रेग्युलर ऍक्टिव्हिटीज साठी तयार करतो, रोजच्या रोज ऍक्टिव्हिटीज साठी. आणि जे लहान पोरांचा टीम असतो 18 ते 25, 18 ते 40 जे एज ग्रुप आहे, मुख्य म्हणजे आता त्यांचं ते पोस्चरमुळे होणारा प्रॉब्लेम, लॅपटॉप असो, मोबाईल असू दे, तर त्या प्रॉब्लेम साठी त्यांना एक्सरसाइजेस आणि करेक्टिव्ह पोस्चर, करेक्टिव्ह म्हणजे आयडियल करेक्टिव्ह पोस्चर, देर इज नो करेक्ट पोस्चर पर से, बट आयडियल पोस्चर, ज्या पोस्चर्स मध्ये त्यांना कमी स्ट्रेस व्हावा ते दाखवतो. एक्सरसाइजेस देतो ज्याच्यामध्ये ते पोस्चर चेंज करू शकतात आणि त्यांचे डेस्क हाईट, वर खाली, अर्गोनॉमिक्स चेंज करू शकतात. तसं आमचं वाईड स्पेक्ट्रम ऑफ पेशंट्स बघून झालेलं आहे. मी गेले 13 वर्षामध्ये 2.5 लाखच्या वरती पेशंट्स बघितलेले आहे, ज्याच्यात बॅक पेनचे पेशंट्स ऑलमोस्ट 1 लाख वरती गेलेले आहे. आणि नेकचे पेशंट्स तर विचारायची गरजच नाही. एव्हरी सेकंड पेशंट ज्याला मी बघितलं तो नेकचा पेशंट आहे. तर अंदाजे माझा बोलायचा हेतू हे आहे, आफ्टर एन्काउंटरिंग किंवा मीटिंग 2.5 लाख प्लस पेशंट्स, मला असं वाटतंय प्रत्येक माणसाच्या आपला पर्सनल नीड प्रमाणे आम्ही फिजिओथेरपी सजेस्ट करतो. आणि न्यूरो फिजिओथेरपीचे पण बरेच केसेस मी बघितलेले आहेत, पण त्यांना आता मी रेफर करतो न्यूरो एक्सपर्ट्सला. आता मी फक्त ऑर्थोपेडिक, स्पोर्ट्स इंजुरीज आणि मस्क्युलोस्केलेटल इंजुरीज म्हणजे जे मांसपेशीचे दुखणं आहे त्याच्यासाठी, किंवा न्यूरोपॅथी जे नेक वरून येतात, हातामध्ये जात आहे, पायामध्ये शियाटिकाचा प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेम्स वरती फोकस करतोय, रिकव्हरी करायचा प्रयत्न करतोय आपल्यातर्फे, जे मेकॅनिकल कारणाने होत आहे त्यांना. बघितलं असेल की भरपूर माहिती आपल्याला डॉक्टरनी दिलेली आहे. आणि इथे आल्यानंतर इतकं हसरं खेळतं वातावरण असतं की आपलं दुखणं आपण विसरून जातो की इतक्या छान पद्धतीने ते ट्रीट करत असतात. आणि आल्यावर म्हणजे असं वाटत नाही की आपण हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत, इतक्या सुंदर पद्धतीने त्यांची ट्रीटमेंट चाललेली असते. त्यांच्यासोबत अजून दुसरे पण डॉक्टर असतात. तर मला सांगायचं एवढंच होतं की मी ज्या पद्धतीने इथे आले होते आणि इतकं समाधान मिळालं मला, की मला असं वाटतं की ह्या व्हिडिओच्या मार्फत आपण ह्या डॉक्टरांचा नक्कीच उपयोग करून घ्यावा. तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्यांचे कुठे कुठे ते आहेत आणि ते तुम्ही कुठे असता आणि कुठे कुठे ठाण्यामध्ये 2 हॉस्पिटलमध्ये अटॅच्ड आहे, कळव्यामध्ये 1 हॉस्पिटलमध्ये अटॅच्ड आहे, दादरमध्ये 1 क्लिनिक मध्ये अटॅच्ड आहे, पॉलिक्लिनिक मध्ये. तर ते टायमिंग आणि त्याच्यातलं सगळं जे माझं फ्लायर आहे ते मॅडम आमच्या त्यांच्या चॅनल मध्ये मी ते सर्व टाकणार आहे, की ज्यांना कोणाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर डायरेक्ट डॉक्टरच आपल्याशी बोलतात आणि अपॉइंटमेंट देतात. हे पण खूप छान एकदम काम आहे की दुसऱ्या कोणाच्यावर अवलंबून नाही ठेवत, ते आपल्याला स्वतः अपॉइंटमेंट देतात आणि त्याप्रमाणे आपण आपलं दुखणं सांगून त्यांच्याकडे नक्की संपर्क साधा. तर मला वाटतं हा व्हिडिओ एवढ्यासाठी मी केला होता की माझ्यासारखे कोणी अजून असतील तर त्यांना नक्कीच याचा उपयोग झाला पाहिजे. आणि मी खूप खूप धन्यवाद देते डॉक्टरांचे की एवढ्या मोठ्या म्हणजे कामातून त्यांनी, ते सोशल मीडियावर बिलकुल नाहीयेत की बाकीचे डॉक्टर जसे आपली ऍडव्हर्टाईज करत असतात तसे ते बिलकुल नाहीयेत, कारण त्यांच्याकडे एवढे पेशंट्स असतात ना की त्यांना वेळ नसतो. पण मी हट्टाने त्यांना सांगितलं की आपण एक व्हिडिओ करूया आणि मला मुद्दामून हे सर्वांपर्यंत पोहोचवायचं होतं. तर नक्की डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या ह्याच्यावर तुम्ही संपर्क साधा आणि डॉक्टरांशी भेट घडवून हे करा आणि आपली जी काही दुखणी असतील ती कमी करा. तर धन्यवाद. इथेच मी तुमचा निरोप घेते आणि खूप खूप धन्यवाद डॉक्टरांचे की आपल्याला त्यांनी त्यांचा एक बहुमूल्य वेळ दिलेला आहे. तर त्यांचेही मी आभार मानते. धन्यवाद.